मदतीच्या पॅकेजचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 8,000 कोटी आजवर वितरित झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना देखील दिलेली होती आणि आणखीन 11,000 कोटी हे वितरित करण्याला देखील मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचा आता पुढचा टप्पा हा जाहीर झालेला असून तो जमा होणार आहे। आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी आम्ही परत एकदा निधी जाहीर केलाय असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर अजून शेतकऱ्यांची लिस्ट जी आहे ती तयार होण्यास सुरू झालेली असून ज्यांचं पण नाव यादीमध्ये नसेल अशा पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच आता पैसे मिळतील। त्यांचं पण नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळू शकतो, कारण की एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। आता पैसे सर्वात आधी 21 जिल्ह्यांमध्ये 109 तालुक्यांमध्ये वाटप होणार असून यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव जर यादीत असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। तर चला यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, किती तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत, सर्व माहिती पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती रोजची रोज बघायला मिळेल। व प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या जिल्ह्याचं नाव लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळतील ती देखील माहिती आपण बघणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जे राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा। तर इकडे बघू शकता आता डायरेक्ट शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी 8,000 कोटी रुपये सोडलेले आहेत, म्हणजे वाटप सुरू केलेलं होतं। त्यातील आता अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे। ज्यांना मिळाली नसेल त्यांच्या बँक खात्यात आज किंवा उद्यापर्यंत पूर्ण पैसे जमा होतील व येणाऱ्या पुढच्या 10 दिवसापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले दिसतील असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं की आता आम्ही पैसे वाटप करत आहोत व त्यांनी आता पुढील याद्या देखील जाहीर केल्या। 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सध्या सुरू आहे। त्यांच्या बँक खात्यात जसे पैसे जमा होतील तसेच उर्वरित अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 17,000 तर नुकसान भरपाईचे 18,500 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही। फक्त आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की कोणते जिल्हे यादीमध्ये सरकारने घेतले आहेत त्यांची लिस्ट व यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला ही 2 कामे करावी लागणार आहेत, तरच तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल व तुम्हाला पैसे मिळतील। जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे लवकरात लवकर पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे अर्जंट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळून जातील। मग नेमकी ती कोणती कामे करावी लागणार आहेत जेणेकरून आपल्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 17,000 नुकसान भरपाईचे 18,500 रुपये जमा होतील ती पण तुम्हाला आता माहिती देणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। जर तुम्ही ही 2 कामे केली तर तुम्हाला आज किंवा उद्या लगेच पैसे येऊन जातील तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे टोटल पैसे जमा होतील। काहींना 25,000 मिळतील तर काहींना 26,000 रुपये मिळतील, पण हे 100% तुम्हाला मिळणार आहेत। आता सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर सर्वात आधी आपण काय करूयात, आता नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप करत आहे, 21 जिल्हे व 109 तालुके कोणते आहेत आता त्यांची तुम्हाला यादी दाखवणार आहे। ती यादी पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज 81 हरभऱ्याची व्हरायटी नक्की घेऊ शकता। हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीच्या माध्यमातून गेल्या वर्षी उत्पन्न मिळवलेले आहे। तुम्ही अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे, त्यावरती संपर्क करू शकता। कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे इनोवेज 81 हरभरा व्हरायटी बघायला मिळत आहे। ती व्हरायटी एक वेळेस नक्की घ्या, भरघोस उत्पन्न मिळते व कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर उत्पन्न काढून देणारी इनोवेज 81 व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळत आहे त्यांची यादी आपण पाहूयात।
तर या ठिकाणी बघा अखेर लिस्ट आलेल्या असून सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटपाला अखेर सुरुवात बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना आता काळजी करण्याचं कारण नसून पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून बुलढाणा जिल्हा। जर तुम्ही या बुलढाणा जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलंय। 17,000 रुपयांचा पीक विमा देखील जमा होणार आहे, तर 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देखील आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता तुम्हाला जास्त काही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तर यामध्ये बुलढाणा जिल्हा झाला, तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची पण तुम्हाला यादी दाखवतो। कारण आता आलेल्या माहितीनुसार 109 तालुक्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहेत। नेमके 109 तालुके कोणते आहेत, या तालुक्यात तुमच्या पण तालुक्याचं नाव असलं तर डायरेक्ट 17,000चा पीक विमा व 18,500 रुपयांची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे। तर चला आता पुढच्या देखील याद्या पाहूयात। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। सरकारने आता काय सांगितलं आहे तर बघा 8,000 कोटी रुपये सोडलेले आहेत, त्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील व उद्यापर्यंत पूर्ण वाटप होईल। काळजी करू नका, पीक विमा नुकसान भरपाई डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। त्यामुळे आता एक चांगला दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता या ठिकाणी पुढे सांगितलं की याद्या सर्व काही मंजूर झालेल्या आहेत, म्हणजे ज्या काही याद्या मंजूर होणे बाकी होतं त्या याद्या आता मंजूर केलेल्या असून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सोडण्यास सुरुवात होणार आहे। आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने करून ठेवलेली आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, हे पैसे आता 21 जिल्ह्यात व 109 तालुक्यांमध्ये सर्वात आधी जमा होत आहेत। यादीमध्ये आता तुमचा जिल्हा तालुका आहे का, आता फक्त लक्ष देऊन बघा। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता 21 जिल्हे व 109 तालुके सरकारने जाहीर करत पैसे वाटप सुरू केलेले आहेत। आणखीन 11,000 कोटी रुपयांचा निधी सोडलेला आहे। तर चला यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील ती पण माहिती तुम्हाला आता पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर सर्वात पहिला तालुका या ठिकाणी जाहीर झालेला असून तुळजापूर तालुका। जर या तुळजापूर तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर आता तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप होणार असून तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता काहींना 13,000 रुपयांचा पीक विमा मिळू शकतो, काहींना 15,000 रुपयांचा मिळेल, तर काही शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये आता 18,500 रुपयांची नुकसान भरपाई पण देण्यात येणार आहे। त्यामुळे आता कसलीच काळजी करायची नाही। ज्यांना मिळाले नसतील त्यांनाही पैसे मिळतील, बऱ्याच जणांना मिळाले आहेत त्यांना आता मिळणार नाहीत। व आता जर तुम्हाला नुकसान भरपाईचेच मिळाले असतील तर मग आता पुढे तुम्हाला पीक विम्याचे मिळतील। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। तुमच्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे, ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण बोलू शकतो। तर चला यानंतर बघू शकता सरकारने निर्णय घेतलेला पुढचा तालुका तो म्हणजे या ठिकाणी उमरगा तालुका। जर या उमरगा तालुक्यातील पण तुम्ही राहणारे असाल तर यादीमध्ये उमरगा तालुक्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटप आता सरकार करणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला बळीराजाला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता काळजी चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला अजून पैसे वाटप होणारे पुढचे पण तालुके पाहूया। तर या उमरगा तालुक्यात देखील शेतकऱ्यांना 15,000 हेक्टरी, काहींना 18,000 तर काहींना 19,000 रुपये हेक्टरी मिळून जातील। त्यामुळे कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर चला आता पुढच्या देखील याद्या आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांसाठी चांगले दिलासा देणारी बातमी देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी जास्त काय करण्याची गरज पण पडणार नाही। तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करत बळीराजाला एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। बळीराजा आता खुश झालेला आहे। तर इकडे बघा आणखीन 11,000 कोटी रुपये रिलीज करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे इकडे बघा मुख्यमंत्री फडणवीस काय म्हटलेले आहेत व त्यांनी आता भाषणामध्ये कोणते जिल्हे व कोणती तालुके सांगितले आहेत तुम्हाला एकदा सांगतो।
तर या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलं, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार, प्रत्येक शेतकऱ्याला आधार मिळणार असून बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती 20,000 येतील, कुणाला 22,000 येतील, कुणाला 15,000 येतील, कुणाला 10,000 येतील, मात्र हे पैसे 100% येणारच आहे. 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाला आम्ही प्रारंभ म्हणजेच की सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी यापासून जे आहे ते वंचित राहणार जे होते ते आता राहणार नाहीत. 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जसे पैसे वाटप होतील तसे उर्वरित पैसे देखील आता लवकरच वाटप होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आता शेतकरी मित्रांनो डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुमच्यासाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जर म्हटलं तर सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी निर्णय आता घेण्यात आलेला आहे. यामध्ये बघा आता 21 जिल्हे व 109 तालुके सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. सरकारने सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 18,000 रुपयांपासून बरीच रक्कम मिळून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी महत्त्वाचा व मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. आणखीन हे 11,000 कोटी रुपये रिलीज झाले आहेत म्हणजेच की आता वाटपाला सुरुवात होत असून सरकारने हे पैसे जाहीर केलेले आहेत. तर यामध्ये पैसे नेमके कोणत्या पुढच्या तालुक्यात मिळणार, तर इकडे बघा त्यानंतर तालुका कळंब तालुका. जर या कळंब तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर कळंब तालुक्याचं नाव पण JR मध्ये बघायला मिळत आहे. JR मध्ये स्पष्ट माहिती सांगितली असून या ठिकाणी देखील पूर्ण पैसे हे जमा होतील की त्यामुळे आता कुणालाच काळजी करायची नाहीये. डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही. आता तालुके जाहीर झालेले आहेत. तालुक्यांमध्ये डायरेक्ट रक्कम वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे बळीराजा देखील आता खुश झालेला आहे. तर इकडे बघा कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना 15,000 तर काहींना 8,500 रुपयांची भरपाई मिळेल. 8,500 रुपयांची पहिल्या टप्प्यातील भरपाई आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अजून 8,500 रुपयांची भरपाई येईल. असे एकूण तुम्हाला 17,000 रुपये मिळून जातील. त्यामुळे कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही. तसा एक मोठा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. त्यामुळे कळंब तालुक्याचं पण नाव आता यादीमध्ये आलेलं आहे. तर चला आपण तालुक्यांची यादी तर बघत आहोत, मात्र अजून नेमके जिल्हे पण कोणते आहेत त्यांची पण नावे तुम्हाला तालुक्यासोबत सांगतो, कारण की बरेच जिल्हे असे आहेत की त्यांचं पण नाव सरकारने यादीत घेतलेलं असून त्या ठिकाणी देखील सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटप आता सुरू होणार आहे. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी राजा आता आनंदी बघायला मिळत आहे. तर इथे सांगण्यात आलेलं आहे की इथे सांगितलं आहे शेतकऱ्यांचं नाव यादीत आलं की लगेच DBT सुरू होणार असून DBTतून 15 ते 20 मिनिटात लगेच पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे. आता काळजी करू नका. 8,000 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं होतं ते आता शेतकऱ्यांना मिळाले. थोडेफार शेतकरी राहिले असतील त्यांना पण मिळतील व आता दुसरा निधी लवकरच लागू शेतकऱ्यांसाठी होणार आहे. तो निधी पण शेतकऱ्यांना येणार असून त्याचे पण पैसे मिळतील. कारण सरकार आता जास्त निधी जाहीर करण्याचं कारण म्हणजे काही शेतकरी असे पण राहू शकतात की त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळत नाहीत. मग सरकारने जर दुसरा टप्पा त्यांसाठी जाहीर केला तर मग त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील. त्यामुळे सरकारचा हा निर्णय बघायला मिळत आहे. त्यामुळे आता काळजी व कसली चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नसून सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा व दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो. तर यामध्ये बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत व इथे सांगितलं आहे की आता कोणते शेतकरी वंचित राहणार नाहीत. यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव पण असणं गरजेचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असाल तर डायरेक्ट सरसकट तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील, नुकसान भरपाईचे पैसे मिळतील. त्यामध्ये तुम्हाला काही चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. तर चला लगेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी बघायला मिळत आहे. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव जिल्हा. जर या धाराशिव जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पीक विमा देण्यात येणार आहे, नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. काहींना 8,500 मिळाले आहेत, ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता मिळणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नसून सरकारच्या माध्यमातून एक मोठा दिलासा मिळणार आहे, एक मोठी खुशखबर मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्यासाठी मोठा आनंदाचा व दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण बोलू शकतो. आता 8,000 कोटी रुपये सोडलेली रक्कम ही पूर्ण वाटप होत आलेली आहे. जरी तुम्हाला मिळाली नाही तरी पुन्हा नंतरची जी 11,000 कोटी रुपयांची रक्कम सरकार वाटप सुरू करत आहे ती रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल. त्यामुळे कोणी असं म्हणू नका की आम्हाला पैसे भेटतील का नाही, आम्हाला सरकारकडून लाभ भेटेल का नाही, तुम्हाला चिंता करायची नाही. तर चला या ठिकाणी बघा
धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे वाटप होणार आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला 2 कामे देखील करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर नेमकी कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ती पण तुम्हाला माहिती देतो। आता ती पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचं नाव देखील यादीत आलेलं आहे। तर तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत ती तुम्हाला सांगत आहे। तर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारचं एक म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड जे असतं ना आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँक खात्याशी संलग्न म्हणजे लिंक देखील असणं गरजेचं आहे। तरच तुमच्या बँक खात्यामध्ये जो काय पीक विमा 15,000 येईल किंवा 17,000 येईल त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील व नुकसान भरपाई जी 18,500 येणार आहे ही पण तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला काळजी व कसली चिंता करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी करत बसू नका। तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय देखील आता जाहीर करण्यात आलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी बोलू शकतो। तसेच आता 15,000 रुपये काहींना 17,000 रुपये काहींना 18,500 रुपये असे टप्प्याटप्प्यात पैसे येणार आहेत। त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते देखील कोणतं आहे ते देखील आता आपण सविस्तर बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यास सुरुवात होत आहे त्यांची पण यादी आता आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा पुढील काम EKYCचं करायचं आहे। EKYC केली नसेल तर EKYC देखील करून घ्या जेणेकरून पैसे मिळतील। पुन्हा म्हणू नका की आम्हाला पैसे भेटले नाही असं देखील तुम्हाला EKYCचं काम करावंच लागणार आहे। तर पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा तालुका सांगत आहे परंडा तालुका याही ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर भूम तालुका त्यानंतर लोहा आणि वाशी तालुका या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच अंबड तालुका तसेच धाराशिव जिल्ह्यात आहेच त्यामध्ये बीड जिल्हा पण आहे तसेच इकडे नागपूर विदर्भातील पण काही जिल्हे आहेत। त्यानंतर इकडे धुळे नंदुरबार जिल्हे तसेच इकडे सांगली जिल्ह्याचा पण समावेश आहे। याही ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वाटप करण्यात येणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकऱ्यांना करणं गरजेचं नाहीये। आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती नक्की येऊन जातील। तर अशाच रोजची रोज महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अजून काही पीक विमा नुकसान भरपाईची बातमी आली तर ती देखील लवकरात लवकर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अजून माहिती बघायला मिळेल त्यासाठी सबस्क्राइब करायची आहे व इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना देखील सर्व काही माहिती डिटेलमध्ये नक्की समजून जाईल। धन्यवाद।